नमस्कार. आज आवाहन IPHच्या माध्यमातून आपण एक वेगळ्या विषयावरचा लाईव्ह शो करतो आहोत आणि आजचा आपला विषय आहे करिअर ट्रेल्स. खरं म्हणजे IPH संस्थेच्या माध्यमातून आपण ॲप्टिट्यूड टेस्टिंग ही गेली 30 वर्ष करतो आहोत आणि या 30 वर्षामध्ये आपल्याला जे विविध अनुभव आले त्यातून आपल्या संस्थेमध्ये या तऱ्हेचं ॲप्टिट्यूड टेस्टिंग करणाऱ्या तज्ज्ञांची एक उत्तम टीम बांधली गेली आणि दरवर्षी मार्च महिन्यापासून ते जून-जुलै महिन्यापर्यंत 900 ते 1000 विद्यार्थी आपल्याकडे या ॲप्टिट्यूड टेस्टिंगचा लाभ घेत होते. पण यावर्षी सगळंच बदललं आणि म्हणून आम्हीसुद्धा बदलायचं ठरवलं. त्या बदलांमध्ये पहिला बदल होता की आपण ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्टिंग सुरू केली. फ्युचर वेद नावाची आपली जी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे ती आपण MKCLच्या सहकार्यानं तयार केली. तर ही ॲप्टिट्यूड टेस्ट आपण या वेळेला दिली जी आपण अजूनही देतोय बाहेरगावच्या ठाण्याच्या बाहेरच्या 10वी पास झालेल्या आणि 10वीला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी. पण आपल्याकडे व्यवसायाच्या दृष्टीनं मार्गदर्शन घेण्यासाठी येणारी मंडळी जी आहेत ती फक्त एकाच वयोगटातली नाही आहेत. अनेकांना ग्रॅज्युएट झाल्यावरती सुद्धा करिअरच्या बाबतीतल्या गायडन्सची आवश्यकता असते. त्यामुळं आता आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा ही करिअर गायडन्सची तपासणी सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर छोट्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष बॅचेसनं सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून. आणि आज आपण हे पहिलं सत्र जे घेत आहोत ते एक ओव्हरव्ह्यूचं सत्र आहे ज्याचं नाव आहे चेंजिंग टाइम्स चेंजिंग करिअर्स. तर बदलता काळ बदलत्या करिअर्स आणि फॉर द बेनिफिट ऑफ आवर स्टुडंट्स अँड द पेरेंट्स द स्लाइड्स आर इन इंग्लिश अँड इन मराठी and I will be also talking in the mixture of language so that everybody is comfortable. त्यामुळे डोळ्यासमोर आपण पकडलेली आहे तरुण तरुणी, द टीनेजर अँड यंग यूथ, म्हणजे साधारण 15 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आपल्या डोळ्यासमोर आहेत. आणि या सगळ्या करिअर्सकडे पाहताना आपल्याला काय दिसतं की व्हॉट इज चेंजिंग रॅपिडली अराउंड यू, की द टीनेजर इज चेंजिंग व्हेरी रॅपिडली. म्हणजे असं म्हटलेलं आहे आमच्या ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये की मानवी जीवनामधला सगळ्यात फास्ट डेव्हलपमेंटचा काळ कुठला असेल तर तो 13 ते 19 आहे. सर्व तऱ्हेचे बदल आणि तेवढ्याच गतीनं द वर्ल्ड अराउंड इज ऑल्सो चेंजिंग. म्हणजे ह्या दोन गोष्टी या बदलांच्या टॉप गिअरमध्ये आहेत आणि मग या गतीबरोबर ॲडजस्ट कोणाला करायचं आहे आणि ॲडजस्ट करण्यासाठी कोणाला सगळ्यात जास्त त्रास होतो तर तो पालकांना, तो कुटुंबियांना सगळ्यात जास्त त्रास होतो. त्यामुळे कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये आजसुद्धा विद्यार्थी आणि पालक या दोघांचा सहभाग असतो. म्हणून हे संपूर्ण सादरीकरण प्रेझेंटेशन इज एम्ड ॲट द फॅमिली, द स्टुडंट ॲज वेल ॲज द पेरेंट्स. Now let's first take a look at the pre-COVID globalized world and what are we going to call as globalization. काय झालं म्हणजे जेव्हा आर्थिक उदारीकरण सुरू झालं, लिबरलायझेशन स्टार्टेड, हाऊ द वर्ल्ड चेंज्ड. वन ऑफ द बेसिक चेंजेस दॅट हॅपन्ड अक्रॉस दिस वर्ल्ड वॉज अ फ्री फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे ग्लोबलाइज सोसायटी जी तयार झाली त्याच्या मागचं एक खूप महत्त्वाचं तत्त्व काय होतं की देर वर नो रिस्ट्रिक्शन्स ऑर फ्युअर रिस्ट्रिक्शन्स ऑन जनरेशन अँड शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन. ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट रॅपिड अँड इन्स्टंट एक्सचेंज ऑफ आयडियाज गॉट पॉसिबल. म्हणजे आजही तुमच्या असं लक्षात येईल की कोरोनावरती ज्या वेळेला व्हॅक्सिन चालू आहे तेव्हा अनेक देशातले अनेक सायंटिस्ट अनेक गटांमध्ये काम करतायत आणि ते एकमेकांच्या बरोबर त्यांचे आयडियाज, त्यांचे डेटा जे आहेत ते शेअर करतायत.
सो रॅपिड फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी झाली की इन्फॉर्मेशन ह्याचा अर्थ फक्त शब्द नाही, तर ऑडिओ व्हिज्युअल मीडिया आणि हा सोशल मीडिया आणि ह्याच्याद्वारे जसे आज तुम्ही आणि मी बोलतो, त्यातला जो व्हिज्युअल इनपुट आहे हा इतक्या मोठ्या प्रमाणात शेअर व्हायला लागला. म्हणजे कालच मला कोणीतरी सांगत होतं की OTTच्या मध्ये मी विचारलं की तू कुठले बाबा सिरियल्स बघतेस, तर मला आपली नेहमीची नावं अपेक्षित होती. पण त्या व्यक्तीनं मला जी नावं दिली की मी मेक्सिकन सिरियल्स बघते, मी जपानी सिरियल बघते. तर काही वर्षापूर्वी अशा तऱ्हेची एंटरटेनमेंट, मनोरंजनसुद्धा शक्य नव्हतं. त्यामुळे काय झालं, फ्रीडम ऑफ आयडियाज. म्हणून या ग्लोबलाइज्ड जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय झालं असेल, तर इकडची माहिती तिकडं जाण्यावरची जी बंधनं आहेत, ती बंधनं जी होती ना, ती कमी-कमी होत गेली. दुसरा एक महत्त्वाचा बदल असा झाला, की प्री ग्लोबलाइज्ड जगामध्ये इट वॉज पॉलिटिक्स दॅट वॉज डिक्टेटिंग द इकॉनॉमी. पण आता काय झालं, की इकॉनॉमी इज रूलिंग पॉलिटिकल आयडिओलॉजीज. आणि पुढच्या काळामध्ये तर अजूनही गमती-जमती घडण्याची शक्यता आहे, की पॉलिटिकल आयडिओलॉजीज म्हणजे राजकीय प्रणाल्या आणि इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र, हे दोघे जण कसे-कसे पुढे जाणार आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, की या पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक क्षेत्रामधलं जे स्टँडर्डायझेशन असेल, जे बेंचमार्क्स असतील, ते मात्र ग्लोबल राहणार आहेत. आणि ही गोष्ट विद्यार्थी आणि पालक या दोघांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, की आपले बेंचमार्क्स ग्लोबल राहणार आहेत. आपल्याला युनिक जर व्हायचं असेल या जगामध्ये, तर तो युनिकनेस आपल्याला खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण तो राखण्यासाठी खूप धडपड करावी लागणार आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं जे ॲक्रेडिटेशन असेल, तर ते कमीत कमी नॅशनल आणि जास्तीत जास्त ग्लोबल असेल, इतका दर्जा कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला लागणार आहे. तो पोस्ट कोविड जगातही लागणार आहे. कदाचित पोस्ट कोविड जगामध्ये आपल्याला आपला दर्जा आणि आपली गुणवत्ता ही पूर्णपणे सिद्ध केल्याशिवाय ना कोणी उभंच करणार नाही. कारण ते म्हणतील की पहिल्यांदा गुणवत्ता सिद्ध करा, तरच आम्ही तुम्हाला त्याचा मोबदला देऊ. हे पुढे होण्याची शक्यता फार महत्त्वाची आपल्याला दिसते. तिसरा महत्त्वाचा फरक जो घडलेला आहे आणि जो पोस्ट कोविड जगातही राहणार आहे, तो असा आहे की इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. म्हणजे पूर्वी कसं होतं, की तुम्ही एका विषयामधलं ज्ञान घेतलंत, तर ते तुम्हाला पुरे पडायचं. पण आता तसं होणार नाहीये. म्हणजे आता असं होणार आहे, की देअर आर गोइंग टू बी मेनी डिसिप्लिन्स वर्किंग टुगेदर ॲट द सेम टाईम. म्हणजे एक माणूस असेल समजा, आपण एक अत्याधुनिक असा स्कॅनर तयार करतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला बायोलॉजीचं ज्ञान असलेलं लागणार, मेडिसिनचं ज्ञान असणारं लागणार, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञान असणारं लागणार, कॉम्प्युटरचं ज्ञान असणारं लागणार, स्टॅटिस्टिक्स लागणार. एक मशीन तयार करायचं तर तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची एक्सपर्टाईज लागणार. म्हणजेच काय, टीम अप्रोच इन मोस्ट एरियाज ऑफ ह्युमन फंक्शनिंग हा पोस्ट कोविड जगामध्ये सुद्धा तितकाच तीव्र राहणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे, की आपल्याला आपल्या डोमेनवरती, आपल्या विषयावरती काम करायचं आहे, पण त्याचबरोबर आपल्या विषयाला जोडणारे जे इतर विषय कोणते आहेत, त्या सगळ्या विषयांच्या बाबतीत काही एक किमान ज्ञान आपल्याला असणं, त्याची जाण असणं, ही गोष्ट फार महत्त्वाची राहणार आहे. शिफ्ट फ्रॉम प्रोडक्शन टू सर्व्हिस म्हणजे ऑटोमेशन हे अजूनही पुढे पोस्ट कोविड काळात वाढेल. साथींचा इतिहास जो माणसाच्या इतिहासातला आहे, त्याच्यामध्ये असं दिसलंय की कोणतीही साथ जेव्हा संपते त्याच्यानंतर ऑटोमेशन म्हणजे यांत्रिकीकरण हे जास्त व्हायला लागतं. त्याचं एक कारण असं आहे की यापूर्वीच्या सगळ्या साथींमध्ये फार मोठ्या प्रमाणात माणसांचे मृत्यू झाले आणि त्यामुळे श्रम हे महाग झाले आणि म्हणून संपूर्ण विज्ञानामध्ये कशाला गती मिळाली असेल, तर ती गती मिळाली होती यांत्रिकीकरणाला. तर आत्ताच्या काळामध्येही आपलं यांत्रिकीकरणाचा पुढचा टप्पा जो आहे ना, जो रोबोटिक्सचा असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असेल, तो तसाही तयार होताच होता. म्हणजे तो होतोच आहे तयार एका बाजूने. पण त्यामुळं प्रोडक्शन म्हणजे कोणत्याही उत्पादनासाठी माणसं जी कमी लागणार आहेत, ती पोस्ट कोविड गटामध्ये सुद्धा कमी लागणार आहेत आणि अनेक देश असे असणार आहेत, की ज्यामध्ये माणसांची संख्या मात्र खूप मोठी असणार आहे. तेव्हा हा एक वेगळाच बॅलन्स आपल्याला आता करावा लागणार आहे, की ऑटोमेशन एका बाजूला होणार,
लोकांना गरज नोकऱ्यांची, रोजगाराची मोठ्या प्रमाणात लागणार आणि एक वेगळी विषमता पैदा होणार की काय असं आपल्याला दिसतंय. आणि कुठे जाणार आहोत आपण, तर आपण सर्व्हिसकडे जाणार आहोत. आणि हे पोस्ट कोविड जगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सर्व्हिसेस या खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला लागणार आहेत. म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं असेल की आपल्याकडे सुद्धा गेल्या 4-5 महिन्यांच्या मध्ये डिसइन्फेक्शन, सॅनिटायझेशनच्या सर्व्हिसेस प्रचंड जोमाने वाढायला लागल्या. आणि ही सर्व्हिस देणं आणि ही सर्व्हिस घेणं ह्याच्यावरती खूप जणांना नवीन रोजगार मिळाले. म्हणजे प्रत्येक वेळेला काय होतंय की सर्व्हिस ओरिएंटेशन समाजाचं पुढच्या क्षेत्रात, पुढच्या काळामध्ये सुद्धा वाढणार आहे. केअरिंग किंवा हेल्थ केअर सर्व्हिसेस याला सर्वसाधारणपणे पोस्ट एपिडेमिक, कुठली एंडेमिक जगात जेव्हा येते तेव्हा त्याच्यानंतर हेल्थ केअर सिस्टीममध्ये खूप आमूलाग्र बदल घडतात. आणि याच्याकडे आपण नंतरसुद्धा येऊ. पण हेल्थ केअरच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या करिअर्स आहेत, म्हणजे अगदी नर्सिंगपासून ते ॲसिस्टंटपासून ते डॉक्टर्सपर्यंत ते मेडिकल रिसर्चपर्यंत, याच्यातल्या प्रत्येक करिअरमध्ये खूप मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते आपल्याला ध्यानात घेतलं पाहिजे की या पद्धतीने ज्यांना पुढे मेडिकलला जायचं आहे, तर त्यांनी त्याचा कसा विचार करायला पाहिजे. तेव्हा सर्व्हिसेसकडे आपण जाणार आहोत. पण महत्त्वाची गोष्ट, कुठलीही सर्व्हिस जरी असली तरी फोकस ऑन क्वालिटी अँड फोकस ऑन एक्सलन्स इज गोइंग टू बी देअर. आपण जी एक कन्झ्युमेरिझम, एक ग्राहकावरती आधारित अशी व्यवस्था तयार केली आहे, तो ग्राहक काही एका साथीमुळे जाणार नाही. त्याच्यातलं ग्राहकत्व हे जागृत राहणार आहे. आणि तो जास्तीत जास्त जागृत ग्राहक कदाचित अजून जास्त जागृत होणार आहे. कारण तो आता असं म्हणेन की पूर्वी मी 10 गोष्टी घेत होतो, तर त्याच्यातली एखादी खराब निघाली तर मला काही वाटायचं नाही. पण आता मी 3च गोष्टी घेतोय ना, तर 3 गोष्टी ज्या माझ्या आहेत त्या चांगल्या निघाल्याच पाहिजेत. त्यामुळं एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे की कुठल्याही क्षेत्रात आपण असू, पण कंटिन्युअस लर्निंग इज गोइंग टू बी अ बायवर्ड. ह्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत? कारण आपण करिअर म्हटलं की डिग्री, करिअर म्हटलं की अमुक एका क्षेत्रामधलं कॉलेज, एवढ्या पुरताच आपला विषय आहे ना मनातला, तो मर्यादित ठेवतो. या काळामध्ये या मर्यादेमधून आपल्याला बाहेर निघून भविष्याचा विचार एका मोठ्या लँडस्केपवर, एका मोठ्या कॅनव्हासवरती करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसेल की मल्टी स्किल्ड अप्रोच, फक्त एकाच विषयातलं ज्ञान, एकाच तऱ्हेची कौशल्य ही आता या काळामध्ये उपयोगी नाही पडणार आहेत. बऱ्याच प्रमाणामध्ये आपण ज्याला सॉफ्ट स्किल्स म्हणत होतो, कम्युनिकेशन, इमोशनल मॅनेजमेंट, लीडरशिप, या गोष्टींना फार महत्त्व येणार आहे. म्हणजे मी माझ्या डोमेनमध्ये, मी इंजिनिअरिंगमध्ये फार उत्कृष्ट आहे. पण इंजिनिअरिंगमध्ये मी जरी उत्कृष्ट असलो तरी मी लोकांबरोबर कसा काम करतो, मी माझ्या लेव्हलची माणसं, माझे सुपिरियर्स, माझे सबऑर्डिनेट्स, या सगळ्यांबरोबर मी त्यांना बरोबर घेऊन जातो की नाही, हे जे सगळे व्यक्तिमत्वामधले भाग आहेत ते या काळातल्या करिअर्समध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि आपण आत्तापर्यंत करिअर म्हटली की कशावरती जातो, मार्क कसे मिळतात, इथे ॲडमिशन, तिथे ॲडमिशन. अरे पण व्यक्तिमत्वाची वाढ बरोबर होते की नाही, माणसांच्या सोबत आणि लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा स्वभाव आहे की नाही, हा ना इंट्रोव्हर्ट आहे का एक्स्ट्रोव्हर्ट आहे हा मुद्दा नाही आहे ह्याच्यामध्ये. जो अंतर्मुख असतो तो सुद्धा अनेक माणसांना बरोबर घेऊन जाऊ शकतो. बरोबर आहे. त्यामुळे महत्त्वाचं काय की व्यक्तिमत्वाचा विकास घडणं, संवादाची शैली माझी पुढे पुढे जाणं, हा फार महत्त्वाचा भाग राहणार आहे. म्हणून पूर्वी आपण काय म्हणायचो, जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ वन. पण आता आपल्याला म्हणायला लागणार आहे की ॲटलिस्ट वन, जॅक ऑफ ऑल पाहिजे आणि मास्टर ऑफ ॲटलिस्ट वन पाहिजे. म्हणून पुढच्या काळामध्ये, पोस्ट कोविड काळामध्ये सुद्धा तुमची डिग्री असेल, तुमचा CV असेल, तुमचे सर्टिफिकेट्स असतील, याला एक स्टार्टिंग इफेक्ट असेल. पण पुढे कशावरती अवलंबून राहणार आहे आपली करिअर, माझं कौशल्य काय आहे आणि मी त्याच्यामध्ये किती वाकबगार आहे. स्किल अँड मास्टरी, स्किल अँड मास्टरी इज गोइंग टू बी द बायवर्ड. सो व्हॉट वी विल रिक्वायर इज मेनी कॉम्पिटन्सीज इन वन पर्सन. म्हणजे अनेक क्षमता, आणि त्या क्षमता माझी एक बेसिक प्रायमरी क्षमता आहे मूलभूत, त्याला जोडून मला काय करायला पाहिजे. म्हणजे आता समजा मी एक डॉक्टर आहे आणि मी समजा हेल्थ केअर मॅनेजमेंटमध्ये जाणार आहे, हेल्थ मॅनेजमेंटमध्ये मी जातो आहे, तर मला
या सगळ्यामधले युनिव्हर्सल इश्यूज कुठले, माझ्या देशातले इश्यू कुठले, माझ्या देशामध्ये असलेले टायर्स ऑफ हेल्थकेअर मॅनेजमेंट कुठले, हा सगळा विचार मला शिकताना करावा लागणार आहे. आणि ती गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि आपल्याला काय जाणवणार आहे पुढच्या काळामध्ये, की मेनी कॉम्पिटंट पीपल अक्रॉस द ग्लोब आर गोइंग टू आय फॉर अ पर्टिक्युलर पोझिशन. हे तर होणार आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा. म्हणजे एका बाजूने नंबर आणि दुसऱ्या बाजूने क्वालिटी, या दोन्ही गोष्टींना आलेलं महत्त्व कदाचित पोस्ट कोविड काळामध्ये जास्तच अधोरेखित, जास्तच अंडरलाईन होणार आहे, हे आपल्या लक्षात येईल. सो आपल्याला काय लक्षात येईल, की जर मला एक्सलन्सकडे जायचं आहे, इफ देर इज अ क्वेस्ट फॉर एक्सलन्स, देन व्हॉट इज गोइंग टू हॅपन इज की आय विल हॅव टू फेस इन्क्रीज लेवल ऑफ स्ट्रेस. मला टेन्शनचा सुद्धा जास्त प्रमाणात सामना करावा लागणार आहे. म्हणजे या पुढच्या 2, 3, 4 वर्षामधला करिअरचा, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तर करिअरचा प्रवास हा अतिशय चॅलेंजिंग राहणार आहे. आणि ही गोष्ट आपण सगळ्यांनी डोक्यात ठेवली पाहिजे की इट इज गोइंग टू बी अ चॅलेंजिंग प्रोसेस. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, की पहिल्यांदा ना पहिली जी वर्ष असायची फॉर्मेटिव्ह इयर्स, त्याच्यामध्ये आपण म्हणायचो आता शिकून घे रे, नंतर ना जगामध्ये तुला टेन्शनना तोंड द्यायचंच आहे. म्हणजे अशी एक विभागणी होती की शिकायची काही वर्ष होती, मग जगामधली टेन्शन्स घ्यायची पुढची वर्ष होती. आता असं राहिलेलं नाही, आता असं राहणार नाही. आणि आपल्याला काय दिसणार आहे, की तो स्ट्रेस किंवा ते टेन्शन हे प्रत्येकावरती राहणार आहे. त्याचा सामना कसा करायचा हे आपल्याला शिकायला लागणार आहे. कारण पुढची जी शर्यत असणार ती कठीणपणामध्ये, डिफिकल्टीजमध्ये कमी न होता वाढत जाणार आहे. म्हणजेच काय, तणावाचं नियोजन आपण कसं करणार, तणावाकडे आपण कसं पाहणार, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या राहणार आहेत या भविष्य काळामध्ये. हे जसं आव्हान आहे तसं या चांगल्या गोष्टी पण आहेत, की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत, द चॅनल्स अँड फॅसिलिटीज फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, दे आर ऑल्सो इन्क्रीजिंग मेनी फोल्ड. म्हणजे आज ऑनलाईनसुद्धा तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, माहिती घेऊ शकता, डायरेक्टली घेऊ शकता. त्याचप्रमाणे पहिल्यापेक्षा आपली जी कुटुंब आहेत त्या सगळ्या कुटुंबांचा ॲप्रोच, बऱ्याचशा कुटुंबांचा हा बऱ्यापैकी लीजर फ्रेंडली झालेला आहे. म्हणजे ना तुलासुद्धा विरंगुळ्याची गरज आहे असं म्हणणारे आईबाप आजूबाजूला आपल्याला दिसत आहेत. आणि जे कोणी ज्यांच्याकडे क्षमता आहे, आर्थिक क्षमता आहे, ते अशा तऱ्हेच्या खर्चाला वायफळ समजण्याची, अनवॉन्टेड समजण्याची सुद्धा टक्केवारी कमी झाली आहे. पण इथं महत्त्वाची गोष्ट काय होणार आहे, की आत्ताच्या पुढच्या काळामध्ये ना लाईफस्टाईल ही बहुतेक सर्व कुटुंबांची बदलणार आहे. आणि त्या बदलत्या लाईफस्टाईलचा परिणाम हा यंग जनरेशन आणि त्यांचे करिअर चॉईसेस ह्याच्यावरती नक्कीच होणार आहे. त्यामुळं आपल्याला या येणाऱ्या भविष्य काळाकडे जरा वेगळ्या पद्धतीने पाहायला पाहिजे. नेहमी आपण असं म्हणतो की ऑल टर्ब्युलंट टाइम्स आर व्हेरी इंटरेस्टिंग. कारण त्याच्यामध्ये काय घडेल, काय घडणार नाही, एका बाजूने एक्सायटेशन आहे, दुसऱ्या बाजूने धोका आहे. म्हणून धोका और मौका, डेंजर अँड अपॉर्च्युनिटी हे पुढच्या काळामध्ये हाताला हात धरून जाणार आहेत असं आपल्याला दिसेल. या काळामध्ये काय काय होणार आहे, आपल्याला असं दिसतंय की करिअरच्या बाबतीमध्ये अनसर्टन्टी, इनसिक्युरिटी हिचा सामना आपल्याला करावाच लागणार आहे. म्हणजे मेडिकलला असलेला MBBSचा विद्यार्थी आहे की जो 3rd MBBSला आहे आणि जो याच काळामध्ये सगळ्यात जास्त केसेस पाहतो, पेशंट्स तपासतो आणि प्रॅक्टिकल ज्ञान घ्यायला बघतो. पण आता कुठेच क्लिनिकल टर्म्स चालू नाहीत. म्हणजे मग काय करायला लागेल, मग असं करायला लागेल की पूर्वीच्या म्हणजे प्री कोविड काळामध्ये असं व्हायचं की MBBS झाले की लोक लगेच PG एंट्रन्स एक्झामच्या तयारीला लागायचे. पण ज्यांना चांगलं डॉक्टर व्हायचं आहे त्यांना कदाचित आता इंटर्नशिपचं 1 वर्ष मी फक्त प्रॅक्टिकल स्किल्ससाठीच देणार आहे अशी काहीतरी आखणी करावी लागेल आणि नंतर मी PGला जाणार आहे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या या अनसर्टन्टीवरती आधारित राहणार आहेत. आणि मग मला ठरवायला लागेल की मला MBBSची डिग्री पाहिजे का मला चांगलं डॉक्टर व्हायचं आहे. म्हणजे अनसर्टन्टीमध्ये आपल्याला सतत ॲडजस्टमेंट्स करायला लागणार करिअरच्या, ही गोष्ट फार महत्त्वाची राहणार आहे. आणि त्यावेळेला आपल्याला पुन्हा विचार करावा लागणार आहे की मला फक्त डिग्री, फक्त सर्टिफिकेट हवं आहे का मला स्किल हवं आहे, का मला नॉलेज हवं आहे, हा विचार करायला लागेल.
कुठल्याही पॅन्डेमिकमध्ये ना 2 तऱ्हेच्या इन्सिक्युरिटीज असतात. एक असते बायोलॉजिकल, म्हणजे फिजिकल हेल्थ, की आता मी बाहेर गेलो, मी पॉझिटिव्ह आलो तर काय होईल वगैरे वगैरे. ही एक बायोलॉजिकल पद्धतीची एक भीती आहे. आणि दुसरी जी आहे ना ती सायकोसोशल, म्हणजे आता उद्या अगदी लस निघाली आणि ही साथ आटोक्यात आली, तरीसुद्धा त्यानंतरचं जग, विस्कटलेली आर्थिक घडी, ह्या सगळ्याच्या मध्ये माझी करिअर कशी होणार आहे. त्यामुळे त्याचाही एक ताण प्रत्येकाच्या वरती राहणार आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मेडिकल आणि पॅरामेडिकल करिअर पूर्वी जी फार लुक्रेटिव्ह मानली जायची, मला काही पालक भेटले की हो पण आता जर अशी साथ आली तर अशी साथ आली तर आम्ही काय करायचं. हा म्हणजे अचानकपणे त्यांना मेडिकल आणि पॅरामेडिकलमधला धोकाच दिसायला लागला, की आता ही करिअर अशी होती, त्याच्यामध्ये अजून एका गोष्टीची भर पडली की अरे याच्यामुळे अशा आजारांना आजार होण्याची शक्यता ही या माणसाच्या मध्ये कदाचित वाढते का काय. म्हणजे आपल्याला नेहमी बघायला लागेल की करिअर कन्सर्न्सचा एक बॅलन्स आपल्याला तयार करावा लागणार. तुम्ही मेडिकलला असा, तुम्ही इंजिनिअरिंगला असा, आणि ज्यांना एक्सप्लोर करता येणार आहे ती मंडळी याच्यामध्ये थोडीशी ॲडव्हान्टेजियस पोझिशनला असतील. म्हणजे बघा, करिअर्स आर लिंक टू इकॉनॉमी. हां, आणि आता या जगामध्ये ग्लोबल सेटबॅक होणार आणि त्याचा टाईम ऑफ रिकव्हरी अनसर्टन आहे. म्हणजे आत्ता जे इंजिनियर झाले आहेत, आत्ता जे इंजिनिअरिंगला आहेत, हां, आत्ता जे आर्किटेक्चरला आहेत, की आता पुढे या घर बांधणी व्यवसायाचं काय होणार आहे, हा त्यांच्या पुढचा प्रश्न राहील. हां, आत्ता जे वेगवेगळे इंजिनियर्स आहेत त्यांना आता पुढे कुठल्या सेक्टरमध्ये किती नोकऱ्या मिळणार आहेत त्यांना माहीत नाही आहे. म्हणजे टाईम ऑफ रिकव्हरी इज अनसर्टन. म्हणून आपल्याला क्लिअरली काय गोष्टी कराव्या लागतील बघा. शॉर्ट टर्म करिअर कन्सर्न्स आणि लाँग टर्म करिअर कन्सर्न्स हे 2 भाग वेगळे करावे लागतील आपल्याला. शॉर्ट टर्म याचा अर्थ की मी माझ्या करिअरमध्ये पुढच्या या 6 महिने ते 1 वर्ष या कालावधीमध्ये मी काय करणार आहे, हा शॉर्ट टर्म. आणि लाँग टर्ममध्ये मला काय करायचं आहे, म्हणजे माझ्या पूर्ण करिअरमध्ये मी काय करणार आहे. सो आपल्याला शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म कन्सर्न्स हे वेगळे वेगळे पाहायला लागणार आहेत. आणि या काळामध्ये फार लाँग टर्मचा विचार करता येणार नाही आहे. 6 महिन्याचा 1 वर्षाचा विचार आत्ता करणे आणि त्यानंतरच्या परिस्थितीवरती पुढच्या वर्षाचा विचार करणे हे आपल्याला डोक्यात घ्यावं लागणार आहे. म्हणजे कोणतंच समीकरण हे आपल्याला आत्ता हे असंच होणार अशा पद्धतीने वापरता येणार नाही आहे. ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची राहील. पुढची गोष्ट या बाबतीतली अशी महत्त्वाची राहणार आहे की आपल्याला या कोपिंग अपसाठी, हां, म्हणजे सतत आपल्याला या स्ट्रॅटेजीज बदलाव्या लागणार आहेत. फ्लेक्सिबिलिटी इज गोइंग टू बी एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. म्हणजे या सगळ्यामध्ये स्ट्रॅटेजीज जर आपल्याला बघायच्या असतील तर आपल्याला काही प्रश्न विचारावे लागतील. ऑप्शन्स काय काय आहेत बघा स्ट्रॅटेजीजमध्ये. ऑल टाईम सेक्टर्स कोणते आहेत ते शोधा. कोणते ऑल टाईम सेक्टर्स आहेत, की हे जे सेक्टर्स आहेत ना, हे सेक्टर्स कुठलाही काळ असू दे त्या काळामध्ये चांगले ठरणार आहेत, तर ते शोधले पाहिजेत की ऑल टाईम सेक्टर्स कुठले. दुसरी स्ट्रॅटेजी बघा, गो बॅक टू मदर सायन्सेस. म्हणजे जे काही मूलभूत क्षेत्र आहेत त्या मूलभूत क्षेत्राकडे जा, कारण मूलभूत क्षेत्रांचं ज्ञान आत्ता जर घेतलं तर पुढे त्याच्या ॲप्लिकेशन जशा होतील त्या वेळेला त्या जगाबरोबर किंवा त्या धारेबरोबर विथ दॅट स्ट्रीम इट विल बी इझियर फॉर यू टू ॲडजस्ट. एमर्जिंग सेक्टर्स कोणते आहेत त्याचा अभ्यास करूया की आता पुढे काय होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की हेल्थकेअर मॅनेजमेंट मी मगाशी बोललो, पर्यावरणाचं नव्याने मोल कदाचित माणसाला कळेल या पोस्ट कोविडमध्ये, आणि त्यानंतर माणसं पर्यावरणाशी निगडित असलेल्या ज्या सगळ्या करिअर्स आहेत त्याचा कदाचित जास्त चांगला विचार करू लागतील. हे एमर्जिंग सेक्टर्स असतील. ऊर्जा, कदाचित ऊर्जा या पॉवर या सेक्टरमध्ये जास्त संधी निर्माण होतील. म्हणून आपल्याला ना ऑल टाईम सेक्टर्स कुठले, ज्याच्यामध्ये मदर सायन्सेस आहेत असे सेक्टर्स कुठले, एमर्जिंग सेक्टर्स कुठले, असा विचार करावा लागेल. बरं, हा विचार करताना एका बाजूने ऑनलाईन बसून विचार करावा लागेल, दुसऱ्या बाजूने त्या त्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलावं लागेल, कारण ते लोकच आपल्याला सांगतील की रिस्क फॅक्टर आणि अपॉर्च्युनिटी फॅक्टर याचा नेमका बॅलन्स आपण कसा करायचा. म्हणूनच फ्लेक्सिबिलिटी इज द की. या सगळ्याच्यामध्ये आपण जर लवचिक राहिलो
तरच आपण या कसोटीमधनं पार पडणार आहोत. मग काय पाहिजे? तर ओपन माइंडेडनेस पाहिजे आपल्याकडे, की अरे कोणत्याही तऱ्हेचे पूर्वग्रह मनाशी न धरता मी काय पद्धतीनं या वास्तवाला सामोरा जाणार आहे. द ड्राईव्ह फॉर एक्सप्लोरेशन, ज्या मुलांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये एक्सप्लोअर करण्याचा ड्राईव्ह आहे त्यांना पालकांचा पाठिंबा या काळामध्ये जास्तीत जास्त लागणार आहे, ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. म्हणजेच पालकांना सेटलमेंट, म्हणजे माझा मुलगा किंवा माझी मुलगी सेटल्ड व्हायला हवी वयाच्या कितव्या वर्षी, हे जे गणित आहे ते गणित निश्चितपणे बदलायला लागणार आहे. सो देअर हॅज टू बी अ न्यू डेफिनिशन ऑफ सेटलमेंट. आणि त्या विद्यार्थिनीला, तरुणीला स्वतःची लाईफस्टाईल कशी असणार आहे, कुटुंबाची लाईफस्टाईल कशी असणार आहे, याचा एक सतत रिव्ह्यू घ्यावा लागणार आहे. आणि हे जर सगळं करायचं असेल तर कुठलाही रिजिड माइंडसेट हा आपल्याला फायद्याचा ठरणार नाही आहे. सो करिअर इज गोइंग टू बी वन फॅक्टर वेअर देर इज गोइंग टू बी अ टेस्ट ऑफ रेझिलियन्स फॉर ईच अँड एव्हरी पर्सन. आणि ज्या वेळेला हा रेझिलियन्स, ही चिकाटी, तिचा सामना करायचा असतो, मित्र लक्षात घ्या की कम्युनिकेशन इन द फॅमिली बिकम्स वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स. की इथे कोणाची कोणावर सत्ता नाही आहे. पालक विद्यार्थ्यावरती सत्ता नाही गाजवत आहेत, विद्यार्थी ती गाजवून घेणारच नाही म्हणा, पण निगोसिएशन्स करायला लागणार आहेत. म्हणजे एव्हरीबडी इज ॲट द सेम लेवल. आणि आपल्याला काय करायचं आहे की करिअरचा चॉईस हा आयडियल नाही पण ॲप्रोप्रिएट. आयडियल आणि ॲप्रोप्रिएट ह्याच्यातला पुन्हा फरक तोच आहे. ॲप्रोप्रिएटला ना तुम्ही फ्लेक्सिबल असता, आयडियलमध्ये ना तुम्ही एकाच चॉईसला अडून बसता. हे अडून बसणं जे आहे ते पुढच्या 3, 4, 5 वर्षांमध्ये ना कुणाच्याही फायद्याचं ठरणार नाही. त्यामध्ये वेळ, शक्ती ही खर्च होणार, पण आपल्या हातात काही पडेल असं नाही. म्हणून या काळामध्ये करिअर्स आर गोइंग टू गेट लिंक्ड विथ इमोशन्स, अँड इमोशन्स नॉट ओनली ऑफ इंडिव्हिज्युअल्स बट इमोशन्स ऑफ दी एंटायर फॅमिली. म्हणून ही एक टेस्ट ऑफ रेझिलियन्स प्रत्येकासाठी राहणार आहे. सगळेजण काय विचारणार आपल्याला, व्हेन विल द रिबाउंड हॅपन. हां, म्हणजे ना परत पहिल्यासारखं कधी होईल. समजा तुम्ही पर्यटन व्यवसायात काम करत असाल तर तुम्ही विचाराल पहिल्यासारखं कधी होणार. तुम्ही विमान व्यवसायामध्ये काम करत असाल, प्रवासी क्षेत्रात, तर तुम्ही म्हणाल परत पहिल्यासारखी विमानं कधी लागणार. व्हेन विल द रिबाउंड हॅपन. तर ते आपल्या कुणाच्याच हातात नाही आहे. आपल्याला आता ह्याच्यामध्ये पॉसिबिलिटीज बघायच्या आहेत आणि त्या पॉसिबिलिटीजपैकी कुठलीही एक पॉसिबिलिटी ही सर्टन्टी आहे असं धरून चालायचं नाही आहे. सो विल द वर्ल्ड बी सेम अगेन, विल द करिअर बी सेम अगेन, तर बहुतेक नाही. हां, त्याच्यामुळं आपल्याला ही परिस्थिती, त्यातली अनसर्टन्टी ॲक्सेप्ट करून अल्टरनेटिव्ज काढायचे आहेत, शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म. आता याच्यामध्ये मला असं दिसतंय की लकियर लॉट कुठला आहे, तर द लकियर लॉट विल बी द स्टुडंट्स विथ अ पॅशन. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला पॅशन आहे त्या विषयाची, त्या क्षेत्राची, दे विल समहाऊ फाइंड द वे. म्हणून महत्त्वाचं काय होणार आहे, हे ज्यांना पॅशन आहे ते लोक त्यांचा मार्ग काढतील, पण ज्यांच्याकडे अशी पॅशन ज्यांना अजून मिळालेली नाही त्यांनी काय बरं करायचं. आणि त्यांच्यासमोर एक वेगळा प्रश्न येणार आहे आणि त्यासाठी त्यांना काही नवीन पद्धतीने विचार करावा लागणार आहे. देर आर गोइंग टू बी सम न्यू पॅराडाईम्स विच आर गोइंग टू कम in front of the students and the parents. So which are the new paradigms? एक आपल्याला विचार करावा लागणार आहे की नॉलेज आणि स्किल्स. म्हणजे आपल्याकडे ना नॉलेज बेस्ड करिअर्सना फार प्रतिष्ठा आहे, तेवढी प्रतिष्ठा स्किल बेस्ड करिअर्सना नाही. तर एक विचार करावा लागणार आहे की प्रत्येकालाच नॉलेज बेस्ड करिअर मिळणार आहे का, आणि स्किल्सना आपण कमी मानायचं का. तर स्किल आणि नॉलेज ह्याच्यातला बॅलन्स करावा लागणार आहे अनेक करिअर्सच्या मध्ये. इंडिव्हिज्युअल आणि टीम ह्यांच्यातला बॅलन्स करायला लागणार आहे की पुढच्या काळामध्ये अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांनाही, जे ऑलरेडी व्यवसायात आहेत, त्यांना एकत्र यावं लागणार आहे. छोट्या उद्योगांना एकत्र यावं लागणार आहे, अनेक माणसांना एकत्र यावं लागणार आहे. म्हणजेच आपल्याला करिअरचाही विचार करत असताना मला टीममध्ये काम करता यायला हवं हा विचार घेऊनच पुढे जावं लागणार आहे. मगाशी आपण बोललोच की आपण मल्टी स्किल्सकडे जातो, सिंगल स्किल्स आता उपयोगाला येणार नाही आहेत.
महत्त्वाची गोष्ट, पुढच्या 4-5 वर्षामध्ये मटिरियल गोल्स आणि इमोशनल गोल्स यांचा आपल्याला प्रत्येकाला वेगळा विचार करावा लागणार आहे. म्हणजे पूर्वी माझा पॉकेट मनी किती होता आणि तो आत्ता माझे आईवडील किती अफोर्ड करू शकतात, इथपासून हा लाईफस्टाईलचा विचार येणार आहे. आणि पुन्हा ग्लोबल आणि लोकल या व्याख्यासुद्धा बदलणार आहेत. म्हणजे काही ठिकाणी ग्लोबल, काही ठिकाणी लोकल, अशा तऱ्हेचा एक नवीन बॅलन्स. सो हे जे सगळे बॅलन्सिंगचे पॅरामीटर्स आहेत, नॉलेज, स्किल, इंडिव्हिज्युअल, टीम, सिंगल स्किल, मल्टी स्किल्स, मटिरियल गोल्स, इमोशनल गोल्स आणि ग्लोबल आणि लोकल, आणि हे सगळं आपण करत असताना जी आपल्या आजूबाजूची सोशल रियालिटी असणार आहे ना, ती स्थिर असणार नाही. सगळ्या पॅन्डेमिक्सच्या नंतर असं दिसून आलेलं आहे मानवी इतिहासामध्ये की सोशल रियालिटीज बिकम व्हेरी हार्श. देर इज अ लॉट ऑफ सोशल अनरेस्ट. इंटरनॅशनल क्रायसिस होऊ शकतात. देश भांडतात, देशांची अलाइनमेंट होते, डिव्हिजन होतं. म्हणजेच युनायटिंग फोर्सेस आणि डिव्हायडिंग फोर्सेस हे सोसायटीमध्ये सुद्धा, कल्चरमध्ये सुद्धा फार तीव्र होतात, असं इतिहास आपल्याला सांगतो. आणि म्हणून तुमची कुठलीही करिअर असू दे, ऑल स्टुडंट्स विल हॅव टू बी कीन ऑब्झर्वर्स ऑफ द सोसायटी. कोणतीही करिअर असली तरी, कारण शेवटी जी काही करिअर होणार आहे ती त्या सोशल कॅनव्हासच्या वर होणार आहे. हे सगळं जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की धिस इज गोइंग टू बी द ब्रेव न्यू वर्ल्ड ऑफ टुडे. त्यामुळे ज्याच्यामध्ये संधी असणार आहे आणि ज्याच्यामध्ये धोका पण असणार आहे.